तर नमस्कार मित्रांनो, आपल्या घराच्या समोर ब्रह्मकमळाचं फूल फुललेलं आहे आणि ब्रह्मकमळाचे फुलं किती आहेत ते बघा. कारण इथं मोजून मोजून सगळ्यांनी मोजलं नाही, 30च्या पुढे आहेत ब्रह्मकमळाची फुलं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला खोटं वाटत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही मोजू शकता. पाठी पुढे सगळीकडनं खूप उंचपर्यंत झाड गेलेलं आहे, त्यामुळे फुलं पण खूप आलेली आहेत. तसंच फुलं बघून आम्ही मम्मी देवतेची पूजा करत आहे फुलांची. तर ब्रह्मकमळ हा आपल्या हिंदू धर्मात देवाचं फूल म्हणून ओळखला जातो. तर ब्रह्मकमळाच्या आतमध्ये एक शंकराची पिंडी पण असते. तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, शंकराची पिंडी असते. त्यामुळे आपल्या तर तसंच मित्रांनो, हा फूल रात्रीचा फुलतो आणि सकाळी कोमेजून जातो. आणि तसंच किती फुलं आलेली तुम्ही पाहिलंच असाल. तर हा व्हिडिओ इथेच संपवूया आणि मिळूया पुढच्या व्हिडिओला. तोवर बाय.